गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र. आज आपण कौटिल्य प्रकरण 1 या विषयाला आपण सुरुवात करतोय. तर आपण हे पाहण्यापूर्वी, हे प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक सूचना देण्यात येते की तुम्ही लेक्चरला येताना बसताना नोट्स काढण्यासाठी वही आणि पेन या गोष्टी तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. नवनवीन मुद्दे येत असतात, ते आपण मुद्दे लिहून घेत चला. आपल्याला ज्या गोष्टी माहीत नसतात त्या मुद्द्यांची नोंद करत चला. यामुळे काय होतं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी अशा असतात की तुम्हाला वाचल्यानंतर ते क्लिक होतात किंवा कुठे ऐकल्यानंतर किंवा मुद्दा लिहिल्यानंतर आपण कुठे तर वाचलं होतं, अशा पद्धतीने तुम्हाला ते समजून येईल. बहुतेक कौटिल्य तुम्ही कुठं वाचलेला नाही, पण त्याचा संदर्भ मात्र सगळीकडे तुम्हाला येत जाईल. तर आपण लेक्चरला सुरुवात करतोय. कौटिल्य हा एक प्राचीन भारतातील महान पंडित, महामुत्सदी आणि एक थोर राजनीतिज्ञ म्हणून ओळखला जातो. कौटिल्यास भारताचा मॅकियावेली असेही म्हटले जाते, हे लक्षात ठेवा. कारण का कौटिल्य हा एक भारतातला फार प्रसिद्ध तत्वज्ञानी, मुत्सद्दी हा विचारवंत आहे. कारण कौटिल्याला एवढं महत्व देण्याचं कारण काय तर कौटिल्याचे जे विचार आहेत ते प्राचीन काळापासून आतापर्यंत, म्हणजे 1910 साली कौटिल्याचं जे लिखाण आहे ते लिखाण अर्थशास्त्र ग्रंथाचा शोध लागलाय. म्हणजे बघा, लिहिलंय कधी त्यांनी? इसवी सन 3-4 शतकात, इसवी सन पूर्व 321 मध्ये लिहिलेला ग्रंथ आहे हा. आणि त्याचं शोध लागला भारताला ते 1910 साली. आणि शोध लागल्यानंतर मग मोठमोठ्या प्रमाणात या कौटिल्यावरती विचार मंथन, त्याच्या विचारावर लिखाण मोठ्या प्रमाणात झालेलं पाहावयास मिळतं. अजूनही मोठ्या प्रमाणात स्कोप आहे विद्यार्थ्यांना किंवा प्राध्यापकांना किंवा वेगवेगळ्या विचारवंतांना, लेखकांना, संशोधकांना, की कौटिल्याचं साहित्य अजून सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रकाशित करू शकतो, त्याच्यावर अभ्यास करू शकतो, त्याच्यावर पीएचडी ही आपण करू शकतो. तर कौटिल्य हा आर्य चाणक्य आणि विष्णुगुप्त या नावानं ओळखला जातो. म्हणजे आर्य चाणक्य म्हणजेच कौटिल्य, विष्णुगुप्त म्हणजेच कौटिल्य या नावानं ओळखला जातो. म्हणजे 1910 साली कौटिल्याचा अर्थशास्त्र, त्यानं जो जगप्रसिद्ध ग्रंथ आहे अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ, तो 1910 साली प्रकाशित झाला. आणि 20व्या शतकामध्ये या ग्रंथानं सर्व जगभर प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रसार आणि प्रचार या ग्रंथाचा झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. यानंतर तुम्हाला कौटिल्याविषयी सांगायचं म्हटलं तर तुम्हाला या ग्रंथामुळं प्राचीन काळात भारतात प्लेटो, अरिस्टॉटल यांना तुल्यबळ असणारं राजकीय विचारवंत म्हणून सुद्धा आपल्याला प्लेटोला पाहता येते. भारतात धर्मशास्त्रापासून राज्यशास्त्राची फारकत करणारा हा पहिलाच ग्रंथ मानला जातो. म्हणजे धर्मशास्त्रापासून फारकत करणारा हा पहिला ग्रंथ, म्हणजे अर्थशास्त्र नावाचा जो ग्रंथ आहे तो म्हणजे राजनीतीवरच हा ग्रंथ आहे, पण त्याला अर्थशास्त्र नाव दिलेलं आहे म्हणून ओळखला जातो. कौटिल्याला भारतीय राज्यशास्त्राचा निर्माता म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं. म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला मी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या जीवन परिचयामध्ये. अर्थशास्त्र ग्रंथाच्या कार्त्या म्हणजे ज्यानं निर्माण केलं, म्हणजे कौटिल्य निर्माण केला, पण प्रकाशित ज्यांनी केला, म्हणजे विषयी काळाविषयी विचारवंतामध्ये एकमत आढळत नाही. म्हणजे कसं आहे, कुठल्याच विचारवंताच्या विचारामध्ये एकमत आढळत नसतं. जो आपल्या दृष्टिकोनानं त्या गोष्टीचा विचार करतो आणि सिद्धांत किंवा विचारमंथन मांडत असतो. सुप्रसिद्ध मौर्य सम्राट, मौर्याचा प्रमुख प्रधान, अमात्य व गुरु हाच अर्थशास्त्राचा जनक मानला जातो.
बहुसंख्य संशोधकांनी हेच मत मान्य केले आहे. चंद्रगुप्ताचा काळ हा जर कौटिल्याचा काळ मानला तर इसवी सन पूर्व 300च्या जवळपास या ग्रंथाचं लेखन झालं असावं. साधारणपणे इसवी सन 321 ते 296च्या दरम्यान अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिलेला दिसून येतो. कौटिल्याने अर्थशास्त्रात राज्याला सर्व सुखाचे मूळ मानले आहे. म्हणजे अर्थशास्त्र ग्रंथ लिहिलाय त्यामध्ये सर्व सुखाचे मूळ म्हणजे राज्याला त्यांनी मानलेलं आहे. राजा व त्याचे प्रशासन म्हणजे राजकारभार करणारी मंडळी हा कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा प्रमुख किंवा प्रधान विषय मानलेला दिसून येतो. राज्याच्या एकूण कारभाराविषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन या अर्थशास्त्र ग्रंथामध्ये कौटिल्याचं दिसून येतं. अर्थशास्त्राचा प्रारंभ करताना कौटिल्याने शुक्र व बृहस्पती यांना अभिवादन केलेलं आहे. स्वतः कौटिल्याने अर्थशास्त्राची व्याख्या करताना असे म्हटले आहे की अर्थवती पृथ्वीचा लाभ कसा करून घ्यावा या संबंधी मार्गदर्शन करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. म्हणजे बघा अतिशय समर्पक व्याख्या कौटिल्याने केलेली आपल्याला अर्थशास्त्राची दिसून येतो. परत मी एकदा सांगण्याचा प्रयत्न करतोय ती व्याख्या तुम्हाला. अर्थवती पृथ्वीचा लाभ कसा करून घ्यावा या संबंधी मार्गदर्शन करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय असे कौटिल्याने या ग्रंथाचा उल्लेख केलेला दिसतोय. अर्थशास्त्रामध्ये जवळजवळ 15 प्रकरण आहेत. 15 प्रकरण टोटल त्यांनी लिहिलेले आहेत. त्यातलं पहिलं प्रकरण आहे त्यांनी ग्रंथाची सुरुवात, त्यामध्ये त्याची प्रस्तावना, विषय, शिक्षणाशी संबंधित विषयाची चर्चा त्यांनी केलेली आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये त्यांनी शासकीय अधिकाऱ्याची कर्तव्य सांगितलीत, म्हणजे प्रशासनामध्ये शासकीय अधिकारी असतात त्याची कर्तव्य सांगितलीत. तिसऱ्या प्रकरणामध्ये त्यांनी कायद्यासंबंधी चर्चा, तंट्याबाबतचे निर्णय याचा उहापोह केलेला आहे. चौथ्या प्रकरणामध्ये त्यांनी गुन्हेगाराविरुद्ध करावयाच्या उपाययोजना म्हणजे शिक्षा याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. पाचव्या प्रकरणामध्ये राजदरबारातील सेवकांची कर्तव्य काय आहेत, कामगारांची म्हणजे राजदरबारातील सेवक आहेत त्याची कर्तव्य काय आहेत याचा उल्लेख केलेला आढळतो. सातव्या प्रकरणामध्ये सार्वभौम राज्याचे घटक त्यांनी मांडलेले आहेत. सातव्या प्रकरणामध्ये परराष्ट्रीय राजकारणाची 6 धोरणे, त्यालाच शाडगुन्हे सिद्धांत असं म्हणतात, ते मांडलेलं आहे. आठव्या प्रकरणामध्ये राज्यावरील आपत्तीचा विचार त्यांनी मांडलेला आहे. 9व्या प्रकरणामध्ये युद्ध जाण्यापूर्वीची तयारी म्हणजे युद्धात जाण्यापूर्वीची तयारी कशी करायची याची त्यांनी मांडणी केलेली आहे. 11व्या प्रकरणामध्ये गणराज्यासंबंधीचे विचार आणि धोरण या संबंधीचे विचार त्यांनी मांडलेले दिसून येतात. 12व्या प्रकरणामध्ये दुर्बल राजास लेफ्ट कोणी होऊ नका, लेफ्ट का व्हायला लागलाय तुम्ही, लेफ्ट होऊ नका अजिबात, प्रेझेंटी कॉलेजला द्यायचे आहे. आणि 12व्या प्रकरणामध्ये दुर्बल राजास मार्गदर्शन कशा पद्धतीने करायचं याचा उहापोह त्यांनी 12व्या प्रकरणात केलाय. 13व्या प्रकरणामध्ये दुर्ग जिंकण्याची साधनं व उपाय त्यांनी सांगितलेले आहेत. 14व्या प्रकरणामध्ये त्यांनी शत्रुघाताचे विविध प्रयोग, गूढ प्रक्रिया म्हणजे शत्रूच्या संदर्भात कसा आपण घात करायचा या संबंधीची त्यांनी चर्चा केलेली आहे. आणि शेवटचं प्रकरण म्हणजे 15वं प्रकरण आहे, त्यात तंत्रयुक्त 32 युक्त्या कलयुक्त्या म्हणजे तंत्र वेगवेगळी कशी आपण जॉईन हे करू शकतो, सरकार चालवण्यासाठी दुसऱ्या राज्याच्या विरोधात वापरू शकतो, त्या संदर्भात चर्चा 15व्या प्रकरणात केली. म्हणजे थोडक्यात काय तर अर्थशास्त्र या ग्रंथ हा कौटिल्याने लिहिला. त्यामध्ये राजनीतीचा किंवा राजकारणाचा, राजकारभाराचा, राजाला संदेश देणारा, राजाने कसं काम करावं या संबंधी मार्गदर्शन करणारा तुम्हाला पाहायला मिळेल. ऋषिकेश समुद्रे आपला व्हिडिओ चालू करू नका. अशा पद्धतीने त्यांनी 15 प्रकरणात आपला अर्थशास्त्र ग्रंथ लिहिलेला आहे. आपल्याला आता हित पाहण्याचं जे आहे ते आपल्याला कौटिल्याचं सप्तांग सिद्धांत, कौटिल्याचा शाडगुन्हे सिद्धांत, कौटिल्याचे राजा, राजपद,
मंत्रिमंडळ याविषयीचे विचार, एवढे 3च मुद्दे आपल्याला पाहायचे आहेत. मी अभ्यासाला म्हणजे तुम्हाला त्याचे राज्याविषयीचे विचार मांडण्यापूर्वी तुम्हाला मी एक विनंती वजा सूचना करतो की तुम्ही कौटिल्य अतिशय विचारपूर्वक वाचा. ज्यांना कौटिल्य कळला त्यांना जगाचं राजकारणाचं ज्ञान बऱ्यापैकी समजेल इतकं चांगल्या पद्धतीनं कौटिल्याने त्याचा राजकीय विचार मांडलेले आहेत. आपण त्यांचा थेट मुद्दा पाहूया कौटिल्याचा. कौटिल्याने जो पहिला विचार मांडलेला आहे, जो आपल्याला सिलेबसला आहे, तो म्हणजे राज्यासंबंधीचे विचार. राज्याच्या उदयासंबंधी कौटिल्याने कोणताही पूर्णपणे नवा अथवा स्वतंत्र असा विचार मांडलेला दिसत नाही. कारण राज्य हे परंपरेनं उदय होतात, विकास होतात, लोप पावतात, ऱ्हास होतात, त्याच्यावर कोणतं आक्रमण करतं, त्याबद्दल काही त्यांनी स्पष्ट विचार किंवा स्वतंत्र विचार मांडलेले दिसत नाही. पण त्यांच्या ग्रंथाच्या आधारे त्यांनी आपली मतं मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात मांडलेली दिसतात. राजा आणि त्याचा राज्यकारभार हा अर्थशास्त्र या ग्रंथाचा प्रमुख हेतू आहे आणि तो असल्यामुळे राज्याचा उदय व स्वरूप याविषयी ग्रंथामध्ये फारशी चर्चा नाही. पण राजानं कसं वागावं, राजानं परराष्ट्र धोरण कसं अवलंबावं, राज्यानं सरकार कसं चालवावं, राज्यकारभार कसा करावा, राजानं कायद्याला शिक्षा कशी द्यावी, न्यायमंडळ कसं असावं, अष्टप्रधान मंडळ कसं असावं, राज्य कसं असावं, या संबंधी विचार मांडलेले दिसतात. राज्यासंबंधीचे विचार म्हणजेच कौटिल्याने मांडलेला राज्याचा सप्तांग सिद्धांत होय. आपल्याला याची चर्चा आता करता येईल. विद्यार्थी मित्र, सप्तांग सिद्धांताला मी आता सुरुवात करतोय. कौटिल्याने अर्थशास्त्राच्या 6व्या अधिकरणामध्ये म्हणजे 6व्या प्रकरणामध्ये सार्वभौम राज्याचे जे घटक मांडले ते घटक म्हणजे या सप्तांग सिद्धांत म्हणून ओळखला जातो. लक्षात ठेवा, राज्याच्या सप्तांगाचा योग्य आणि प्रभावी वापर करून राज्य सामर्थ्यशाली कसे बनवता येते याचं विवेचन कौटिल्यानं या सप्तांग सिद्धांतामध्ये आपल्याला मांडलेलं दिसून येतं. स्वामी म्हणजेच राजा, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, दंड, मित्र म्हणजे ही 7 अंग हे राज्याचे घटक आहेत असं कौटिल्यानं मांडलेलं आहे. मी परत सांगतोय बघा, सप्तांग सिद्धांतामधले 7 अंग म्हणजे काय, तर स्वामी म्हणजे राजा, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, दंड, मित्र या राज्याच्या 7 घटकाचे 7 अंगाचे महत्व अनुक्रमे त्यांनी आपल्या प्रकरण 6 मध्ये सार्वभौम घटक राज्य यामध्ये त्यांनी नोंद केलेली आहे. शत्रू सोडून राज्याच्या उर्वरित घटकांनी राज्याच्या भल्यासाठी एकमेकांना सहकार्य करावं. म्हणजे शत्रू पक्ष सोडला की जे बाकीचे सर्व घटक आहेत त्या घटकांनी राज्याच्या भल्यासाठी, आपल्या राष्ट्राच्या भल्यासाठी, आपल्या देशाच्या भल्यासाठी एकमेकांना सहकार्य करावं असं कौटिल्य म्हणतोय. कौटिल्याच्या सप्तांग संकल्पनेत किंवा सिद्धांतात सेंद्रिय सिद्धांताचे मूळ सापडते. सेंद्रिय सिद्धांताचे मूळ म्हणजे काय, तर शरीराच्या एका अवयवाला इजा झाली तर त्याचे परिणाम शरीरावर होत असतात. हा सेंद्रिय सिद्धांत आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे नैसर्गिक सिद्धांत. सेंद्रिय सिद्धांत म्हणजे नैसर्गिक, आपण सेंद्रिय खत म्हणतो, नैसर्गिक खत. तसं सेंद्रिय सिद्धांत म्हणजे नैसर्गिक, म्हणजे शरीराच्या एका बाजूला जर आपल्याला जखम झाली तर त्याच्या वेदना मात्र सगळीकडे होत असतात असं राज्याचं त्यांनी महत्व पटवून दिलंय. म्हणजे राज्यामध्ये राज्यकारभार करताना एक जरी घटक व्यवस्थित चालला नाही तर त्या संपूर्ण देशाला, राज्याला अपयश येतं असं कौटिल्याने मांडलेलं आहे. म्हणजे शरीराच्या एका अवयवाला इजा झाली त्याचे परिणाम शरीरावर होत असतात. या भागाचं विश्लेषण करता यापुढे जाऊन कौटिल्य म्हणतो की राज्याच्या कोणत्याही अवयवाला इजा झाली तर त्याचे परिणाम राज्यावर होत असतात. 19व्या शतकामध्ये मांडलेल्या सेंद्रिय सिद्धांताची मुळे कौटिल्याच्या विचारात म्हणजे या सप्तांग सिद्धांतात आपल्याला पाहावयास मिळतात.
आता कौटिल्याने जे सप्तांग सिद्धांत मांडलाय त्याचे 7 घटक आहेत, 7 अंग आहेत, त्याची आपण चर्चा आता करणार आहोत. पहिला घटक आहे म्हणजे स्वामी. स्वामी म्हणजे अमत्य. स्वामी म्हणजे अमत्य. स्वामी हा राज्याचा सर्वात महत्वाचा घटक आहे. राजा हा राज्याचा शिरोमणी असतो. स्वामी हा सार्वभौम असतो, म्हणजे राजा हा सार्वभौम असतो. राजाची सार्वभौम सत्ता राज्याद्वारे प्रकट होत असते. राजा हा युग निर्माता आहे असं कौटिल्य मांडणी करतो. युग निर्माता, जनतेचा भाग्यविधाता म्हणून कौटिल्य राजाकडे पाहतो. प्रजेचा नैतिक आणि भौतिक विकास राजावर अवलंबून असतो. आदर्श राजाच प्रजेचा आदर प्राप्त करू शकतो. सर्व गुण संपन्न व प्रजेला सुखात ठेवणारा राजा म्हणजे राजश्री त्याला म्हटलं पाहिजे असं कौटिल्य म्हणतो. प्रजेच्या सुखात आपलं सुख आहे, प्रजेच्या हितात आपलं हित आहे, हा शोधणारा राजा पाहिजे असं कौटिल्य आपण लिखित करतो. यापेक्षा वेगळ्या सुखाची कल्पना राजा करू शकत नाही असं कौटिल्य सांगतो. म्हणजे आपलं सुख म्हणजे प्रजेचं सुख आणि प्रजेचं सुख म्हणजे आपलं सुख, याच्यापेक्षा वेगळा राजानं विचार करायचा नाही असं या अंगामध्ये, या घटकामध्ये कौटिल्य सांगतो. राजाचे गुण, कार्य व कर्तव्य कौटिल्य या स्वामी घटकामध्ये किंवा राजा घटकामध्ये सांगतो. कौटिल्याने राजासाठी शिक्षणाची खास योजना सुचवलेली आहे. थोडक्यात कौटिल्य राजा आणि राज्यकारभाराचा केंद्रबिंदू मानून हा सप्तांग सिद्धांत मांडलेला आहे. ते पुढे आपण रीतसर पाहणार आहोत. फक्त आता इथं आपण या 7 घटकांची चर्चा करणार आहोत. दुसरा घटक म्हणजे अमात्य. अमात्य हा राज्याचा दुसरा आणि महत्वाचा घटक या सप्तांग सिद्धांतामधला आपल्याला म्हणता येईल. कौटिल्याने अमात्य हा शब्द व्यापक अर्थाने वापरलेला दिसून येतो. अमात्य म्हणजे राज्यकारभार करणारे उच्च पदस्थ अधिकारी, म्हणजे ते एक मंडळ असतं. त्याला अष्टप्रधान मंडळ म्हणून सुद्धा आपण ओळखतो. एक मंडळ असतं अमात्य. अशा पद्धतीनं तुम्हाला कौटिल्या अमात्याचं गुणगौरव किंवा मांडणी करताना दिसून येतो. कौटिल्य म्हणतो की एका चाकावर रथ चालू शकत नाही, त्याप्रमाणे राजा कितीही सक्षम असला तरी मंत्र्याच्या सहाय्याशिवाय, म्हणजे अष्टप्रधान मंडळाशिवाय, मंत्र्याच्या सहाय्याशिवाय राज्यकारभार करू शकत नाही. राजाला एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी अमात्य म्हणजे या मंत्र्यांची सहकार्याची फार आवश्यकता भासते. कौटिल्याच्या मते अमात्य हे विद्वान, शूर, राजनिष्ठा असावे, असे असावे लागतात. कारण ते शूर असावे, ते विद्वान असावेत आणि त्याची त्या राजाबदली आणि राज्याबदली निष्ठा असावी असं म्हणतात. अमात्याची अनेक गुण वैशिष्ट्ये कौटिल्याने सांगितलेली आहेत. कौटिल्याच्या मते मंत्र्याची संख्या राज्याच्या क्षमतेवर आधारित असावी. म्हणजे राज्य किती मोठ्या प्रमाणात आहे का छोटं राज्य आहे यावर राज्य म्हणजे मंत्रिमंडळाची संख्या निश्चित असावी असं ते सांगतात. अमात्याची संख्या गरजेप्रमाणे ठरवावी राजाने. अमात्याने आखून दिलेल्या मर्यादांचा राजाने भंग करू नये. म्हणजे राजाने जी मर्यादा आखून दिलेत आणि अमात्याने जी आखून दिलेल्या मर्यादा स्वतःला दिलेत आणि राजाला बी सांगितलंय आमचं हे काम आहे, तर ह्या एकमेकांनी हस्तक्षेप करू नये असं कौटिल्य सांगतो. त्याच्या पुढे जाऊन राजेपदाच्या मर्यादा ओलांडणाऱ्या राजाने मंत्र्यापासून सावध राहावं असं कौटिल्य सांगतो. अमात्याच्या नेमणुका, त्याची कार्य, कर्तव्य कौटिल्याने या अमात्यमध्ये तुम्हाला सांगितलेली पाहावयास मिळतात. यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे जनपद. तिसरा मुद्दा जनपद. पहिला स्वामी किंवा राजा, दुसरा अमात्य म्हणजे मंत्रिमंडळ, तिसरा जनपद. जनपद म्हणजे काय तर भूप्रदेश. राज्याच्या भूप्रदेश व लोकसंख्या या 2 घटकाचा समावेश कौटिल्याच्या जनपद या घटकात होतो. म्हणजे लोकसंख्या आणि भूप्रदेश
याला जनपद असं म्हणतात. कौटिल्याच्या मध्ये राज्याचा भूप्रदेश सुपीक, शत्रूला जिंकता न येणारा, नैसर्गिक साधन संपत्तीनं युक्त असणारा, मोठ्या सैन्यासह भार सहन करू शकणारा, राज्यातील प्रजा कराचे ओझे सहन करणारी, उद्योगशील म्हणजे लोकसंख्या कशी असावी ते सांगतात. उद्योगशील असावा प्रजा, शेतकरी असावी प्रजा, व्यापारी यांचा समावेश असलेली राजनिष्ठा आणि सदनिष्ठा असावी असं कौटिल्य जनपद मध्ये लोकसंख्या आणि भूप्रदेश या संबंधात आपले विचार मांडताना दिसतो. थोडक्यात या जनपद मधून कौटिल्य असं सांगायचं आहे की राजाचा भूप्रदेश व लोकसंख्या याविषयी इत्थंभूत माहिती कौटिल्याने या घटकात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर चौथा घटक म्हणजे दुर्ग. दुर्ग म्हणजे किल्ले, त्याला किल्ले असे म्हणतात. दुर्ग म्हणजे किल्ला. दुर्ग हा शब्द किल्ला किंवा राजधानी या अर्थानं कौटिल्याने वापरलेला दिसून येतो. म्हणजे राज्य आहे, राज्याला किल्ला असावा आणि ती राजधानीचं ठिकाण असावं, तिथनं राज्यकारभार करावा असं कौटिल्य म्हणतो. राज्याच्या संरक्षणासाठी दुर्ग हा राज्याचा घटक फार महत्वाचा आहे. राज्याच्या संरक्षणासाठी दुर्गाचे महत्व कौटिल्याने नमूद केलेलं आपल्याला या घटकात दिसून येतं. किल्ल्याचे प्रकार, रचना, रस्ते, तटबंदी, संरक्षण याविषयी विवेचन कौटिल्याने या दुर्ग घटकामध्ये केलेले दिसतं. 18व्या शतकापर्यंत संरक्षणाच्या दृष्टीनं भारतामध्ये जर विचार केला तर किल्ला हाच प्रमुख घटक मानलेला दिसून येतं. म्हणजे शिवाजी महाराजांचं राज्य, त्याच्यानंतर ब्रिटिश आले, म्हणजे तिथपर्यंत ब्रिटिशांच्या एंट्रीपर्यंत म्हणजे शिवाजी मराठ्यांचं शेवटचं राज्य तिथपर्यंत भारतामध्ये म्हणजे 18व्या शतकापर्यंत किल्ले हाच राज्याच्या संरक्षणाचा, राजधानीचा भाग असलेला दिसून येतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कोश. कोश म्हणजे खनिजा, पैसा या अर्थानं. कोश म्हणजे खजिना, खजिना सुद्धा म्हणता येईल आपल्याला, कारण कोश हे सगळं चालवण्यासाठी कोश महत्वाचे असतात. कोश म्हणजे खजिना. खजिना ही राज्याची मोठी शक्ती असते, कारण आर्थिक घटक हा प्रचंड महत्वाचा असतो कुठलीही व्यवस्था चालवण्यासाठी. समृद्ध खजिन्याशिवाय राजा राज्याचे सामर्थ्य वाढवू शकत नाही, प्रजेला सुख देऊ शकत नाही, प्रजेचं संरक्षण करू शकत नाही असं कौटिल्य म्हणतो. म्हणून राज्यकारभारात पैशाला अनन्यसाधारण महत्व आहे. कौटिल्याने कोशाचे महत्व पूर्णपणे ओळखलेले आहे. आधुनिक काळात अर्थाला म्हणजे पैशाला राज्याचे जीवन आणि रक्त म्हणून ओळखले जाते. हे महत्व कौटिल्याने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये मांडलेलं आपल्याला दिसून येतं. इतकं या कोश म्हणजे पैशाला महत्व त्यांनी या सप्तांग सिद्धांतामध्ये दिलेलं आहे. सप्तांग सिद्धांतामधील पुढचा मुद्दा म्हणजे दंड. 6वा मुद्दा दंड. म्हणजे दंड हा सुद्धा राज्याच्या कारभाराचा एक प्रमुख घटक आहे. प्रजेचे व राज्याचे संरक्षण करण्यासाठी दंड किंवा सामर्थ्य हे नितांत गरजेचं असतं. दंड सत्तेमुळेच राजाला म्हणजे जे राजानं सांगितलेला आदेश आहे त्याचं पालन जे करत नाहीत त्याला दंड करण्याचा अधिकार राजाला प्राप्त होतो. राजाचं सामर्थ्य इथं प्राप्त दिसून येतं. म्हणून दंड हा सगळ्यात महत्वाचा. म्हणजे आपल्याकडे आता न्यायव्यवस्था आहे, न्यायव्यवस्था दंड करते, पोलीस स्टेशन त्याचा अंमलबजावणी करतं, तसं दंड सुद्धा राज्य कारभारासाठी, राज्य चालवण्यासाठी महत्वाचा घटक आहे असं कौटिल्यानं सांगितलेलं दिसून येतं. कौटिल्याने 4 विद्येमध्ये दंड नीतीला गुरुकिल्ली म्हटलं आहे. दंड नीतीचा ऱ्हास म्हणजे राज्याचा ऱ्हास. राज्याने दंडाचा योग्य वापर करून जनतेला सुखी ठेव. जे चुका करतात, जे चोऱ्या करतात, जे आळशी आहेत, जे काम करत नाहीत यांना दंड करावा असं कौटिल्य सांगतो. यानंतर सप्तांग सिद्धांतामधला पुढचा मुद्दा घटक किंवा अंग म्हणजे मित्र. 7वा घटक आहे मित्र. म्हणजे राज्याच्या सप्तांगामध्ये आपल्या राज्याच्या सीमेबाहेर मित्र असावेत, म्हणजे मित्र राष्ट्र असावेत. म्हणजे भारताला मित्र राष्ट्र असावेत, अमेरिका असावे, रशिया असावे, फ्रान्स, इंग्लंड, जपान अशी मित्र राष्ट्र असावीत. तसं
त्या काळात इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात सांगितलंय कौटिल्याने की राज्याने आपल्या राज्याच्या बाहेर आपले मित्र निर्माण करावे, मित्र राज्य निर्माण करावीत. मित्र राज्य हा या घटकाचा स्पष्ट उल्लेख सप्तांग सिद्धांतात आढळतो. राज्याचे सार्वभौमत्व कायम टिकवण्यासाठी राज्याच्या मित्राची गरज कौटिल्य सांगतो. राज्याला कशा प्रकारचे मित्र असावेत याचे विवेचन कौटिल्याने केलेलं आहे. ते आपण आता पुढं आंतरराज्य संबंध म्हणजेच मंडल सिद्धांत पाहणार आहोत. परराष्ट्र धोरणासंबंधी तो सिद्धांत आहे, तो तिथं सांगितलाय. पण इथं आता एक मित्र म्हणून त्याचा आपल्याला उल्लेख करता येतो. आंतरराज्य राजकारणामध्ये, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये मित्राची गरज फार भासते. आधुनिक राज्याचे ही मित्र शोधताना वेगवेगळे देश दिसतात. उदाहरणार्थ चीननं बघा पाकिस्तानला मित्र केलंय, श्रीलंकेला मित्र केलंय, नेपाळला मित्र करतोय. अशा पद्धतीने ते आपापले मित्र करत असतात. जसं भारतचे वेगवेगळे मित्र आहेत, तसं कौटिल्याने 3ऱ्या शतकात सुद्धा सांगितले राज्यानं आपल्या सीमेच्या बाहेर मित्र निर्माण करावेत. थोडक्यात कौटिल्याने राज्यासाठी मित्र या घटकाची नितांत गरज भासते हे सांगितलेलं आहे. थोडक्यात अशा प्रकारे कौटिल्याने सप्तांग सिद्धांतात राज्याच्या 7 घटकांचा विचार केलेला दिसतो. कौटिल्याने सप्तांगाचा जो क्रम लावलेला आहे तो त्याच्या महत्वाप्रमाणे आहे. म्हणजे राजा म्हणजे आता पंतप्रधान आणि राष्ट्रपती, म्हणजे अमत्य किंवा राजा, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जनपद म्हणजे मंत्रिमंडळ, त्यानंतर दुर्ग म्हणजे संरक्षण, म्हणजे आता आपल्याकडे मिलिटरी आहे, पहिलं किल्ले असायचे. कोश पैसा म्हणजे अर्थ खातं आहे आपल्याकडे आता. दंड म्हणजे न्याय व्यवस्था आहे, पोलीस प्रशासन आहे. आणि मित्र म्हणजे आपल्या देशाचे मित्र. म्हणजे अशा प्रकारे सप्तांग सिद्धांत कौटिल्याने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात सांगितलेला आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला सप्तांग सिद्धांत आणि त्याचे 7 घटक मी तुम्हाला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण